नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सणाच्या अगदी खास दिवशी बनवला जाणाऱ्या पारंपरिक आणि अगदी नरम गोडसर अशा त्या म्हणजे तांदळाच्या वड्या. अगदी खायला चविष्ट असतात, दिसायला अगदी सुंदर, त्याचबरोबर तोंडात घालताच विरघळणाऱ्या. आणि या वड्यांना बनवायला काही जास्त वेळ लागत नाही, अगदी सोपी रेसिपी आहे, कोणी बनवू शकतो. तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण काय करायचं, एक वाटी कोणती किचनची सेट करायची. आता ही मी वाटीने अगोदरच एक वाटी तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून भिजवून ठेवले होते 5 तास. तर बघा तांदूळ तर भिजलेत की नाही कसं कळेल, एखादं चमच्याने काढायचं, एखादा दाणा उचलायचा आणि पाहायचं तुटतोय म्हणजे तांदूळ चांगले भिजले गेले. तांदूळ भिजले गेले की आपल्याला वाटायला मग ते सोपे होतात. तर भिजले गेले नसतील तर थोडा वेळ आणखीन ठेवू शकता. आता पाणी सगळं काढायचं निथळून आणि नंतर हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. आता मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर त्याच वाटीने आपण घ्यायचे गूळ. तुम्ही अगोदरच कापून घ्या थोडासा. आता चिवट असल्यामुळे वाटीतनाच निघत नाही, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. तर पूर्ण आता मी गूळ काढलाय आणि त्याच वाटीने घ्यायचंय खवलेलं खोबरं. आता हे झालं की पाणी किती घालायचं, तर 1 वाटी अगोदर आपण घालायचे पाणी घालून चांगली अगदी पेस्ट करायची. अगदी कुठे खोबरं वगैरे तांदूळ राहता कामा नये. छान अशी बघा अगदी व्यवस्थित पेस्ट झालेली आहे. आता या जेव्हा आपण वड्याचं मिश्रण करतो तेव्हा तुम्ही ना नॉनस्टिकच्याच घ्या, म्हणजे तुम्हाला करताना काही त्रास होणार नाही. तेथे मी नॉनस्टिकची कढई घेतली, तुम्ही पॅनही घेऊ शकता असेल तर. सगळं मिश्रण आपण याच्यामध्ये काढून घ्यायचे. आता काढल्यानंतर हे मिश्रण आपण बाजूला ठेवून देऊया आणि त्याबरोबर अगोदर एक पूर्व तयारी करायची. ती म्हणजे एखादं ताट किंवा केक टीन काही घ्या. माझ्याकडे केक टीन होतं म्हणून मी तेच घेतले, तुम्ही ताटही घेऊ शकता. थोडंसं तूप पूर्ण लावून घ्यायचं. तूप लावायचं नसेल तर बटर पेपर लावायचा. आणि आता अशा पद्धतीने लावल्यानंतर आपण जी कढई ठेवली होती, आता त्यामध्ये आपण अगोदर वाटताना फक्त 1 वाटी पाणी घातलं होतं, बरोबर. तर आता आपण घालायचं त्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी. म्हणजे हे जे आपण वड्या पाडण्यासाठी मिश्रण बनवतो त्याच्यासाठी 2-3 वाट्या अगदी परफेक्ट आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन पाणी घालायची गरज नाही. आता पाणी घातलं की आता आपल्याला फक्त काय करायचंय, गॅस लावायची, अगदी मंद ठेवायची आणि नंतर त्याला फक्त ढवळत राहायचंय. जसजसं तुम्ही त्याला ढवळत राहाल तर अगदी 2-4 मिनिटानंतर ते थोडंसं तुम्हाला कळेल की आपलं थोडंसं हलकंसं जाडसर होऊ लागतं. आणि जसं आणखीन कराल ना तेव्हा तर गुठळ्याच पडू लागतील. तर अगोदर बघा थोडंसं हलकंसं हे जेव्हा जाडसर होऊ लागलं, तुम्हाला असं कळलं की त्याच वेळी घालायचं आपण फक्त अर्धा चमचापेक्षा पाव चमचा मीठ. अगदी गोड पदार्थामध्ये जरासं मीठ पडलं ना की ते अगदी छान लागतात, म्हणून नक्की तुम्ही घालत नसाल तर नक्की घालून बघा. त्यानंतर 1 चमचा घालायचं आहे आपण साजूक तूप आणि आता पुन्हा त्याला आपण ढवळत राहायचं आहे. जर तुमची कढई अगदी पातळ नसेल तर तुम्ही नुसतं असं गॅसवरती ठेवून करू शकता. तर माझी ही जी कढई आहे ना थोडीशी पातळ आहे, म्हणून मला जरा भीती वाटते की खाली मिश्रण लागू नये, म्हणून मी काय केले नंतर पुढे थोडंसं त्याला तवा ठेवला. माझ्याकडे अगदी जुना तवा होता, तोच ठेवणार आहे. तर बघा आता थोडंसं हे मिश्रण अगदी झवळत थोड्या गुठळ्या पडू लागलेत. तर आता मी त्याला तवा ठेवून ते मिश्रण अगदी वरती ठेवणार आहे, म्हणजे कढईवरती ठेवणार आहे. त्यामुळे काय होईल, गुठळ्याही माझ्या चांगल्या मोडल्या जातील आणि आपल्याला खाली तळाला लागण्याची भीती नाही. आता इथे बघा बरंचसं मिश्रण अगदी चांगलं घट्ट झालंय. तर याच वेळी तुम्ही वेलची पूड किंवा जायफळाची पूड, मी काही जायफळाची पूड टाकली, तुम्ही वेलची पूड टाकू शकता. त्याचबरोबर इथे घालायचं साजूक तूप. गूळ असेल ना तर बऱ्याच वेळा जायफळ घातलं तर त्याचं कॉम्बिनेशन अगदी बरोबर परफेक्ट आहे, पण असं काही नाही, नसेल तर तुम्ही वेलची पुडी घालू शकता. आता हे मिश्रण पुन्हा मिक्स करायचं. आता बघा बरंचसं जवळ आलेलं आहे. आता अशा पद्धतीने जवळ आलं की अगदी ते कढई सोडू लागेल. तुम्हाला कळेलच की ते कढई सोडू लागतं मिश्रण. त्याचबरोबर बाजूच्या कढाई थोड्याशा सुकू लागतात. आणि बघा ते बाजूच्या कढा कळत नसतं ना तर हे तुम्हाला कळलंच की कढाई सोडू लागतं. अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण झालं की व्यवस्थित सगळं मिश्रण अगदी एक करायचं. आणि आता मात्र काहीच करायचं नाही. आता आपल्याला पटकन हे मिश्रण काढून जे आपण केक टीन किंवा ताट जे तुम्ही घेतले त्याला आपण त्याच्यामध्ये घालायचं. आता हे घातल्यानंतर व्यवस्थित आपण त्याला अगदी सगळं पुसून घ्या आणि अगदी सेट करायचं व्यवस्थित. काही होत नाहीये पटकन. आणि ह्याला आपल्याला 2 तास 4 तास वगैरे थंड करण्यासाठी लागतात असंही लागत नाहीये. हे पटकन थंड सुद्धा होतं. म्हणून काय करायचं, पटकन अगोदर मिश्रण घातल्यानंतर अगदी व्यवस्थित दाबून घ्या, म्हणजे व्यवस्थित होऊ द्या, वड्या छान पाडल्या जातील. आता हे सगळं झालं की त्याला अगदी ठेवायचं. किचन प्लॅटफॉर्ममध्ये ठेवा किंवा पंख्याखाली ठेवा, कुठे ठेवू शकता. अगदी ते मिश्रण घट्ट छान होतं. आता एखादं बोट लावून पाहायचं की घट्ट झालंय की नाही. हवं असतात बाजूच्या कढाईत तुम्ही स्पॅच्युलाने सोडू शकता, पण गरज तर नाहीच आहे.
घट्ट झालेले ताट ठेवायचे, असं उलट करायचे. उलट केल्यानंतर जरासं हलकंसं वरती मारून घ्यायचं. अशा पद्धतीने मारल्यानंतर पटकन वड्या पाडायला सुरुवात करायच्या. आणि काहीच करायचं नाही, मी पटकन वड्या पाडायला सुरुवात केलेलं आहे का इतका वेळ नाही आहे म्हणून झटपट दाखवलेलं आहे. आता बघा वड्याही छान पाडल्या जातात, कुठे काही चिटकत नाही आहे, व्यवस्थित आपलं होत आहे. आता तुम्हाला मी काढूनही दाखवते की काढल्यानंतर जर चिकटलं असतं ना तसं व्यवस्थित ते निघालंच नसतं. पण बघा चिकटलीही नाही आहे, अगदी मस्त चिवट झालेली नाही आहे. छान अशी वडी सुरेख अशी झालेली आहे. हवं असतं तोडूनही पहा, तोडल्यानंतरही कळतं की किती मस्त अशी आपली वडी ही अगदी तांदळाची छान झालेली आहे. अशाच पद्धतीची अगदी तुम्ही ही रेसिपी करून पाहू शकता. साधी सोपी रेसिपी आहे. अगदी 4-5 दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून याला खाऊ शकता. अगदी गोड पदार्थ असेल ना तुम्हाला करायचा तर हाच करून बघा. तर बघा आता ह्या आपल्या मस्त सुरेख अशा साध्या सोप्या तांदळाच्या वड्या रेडी झाल्या. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे. शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर.